मंडळी नमस्कार, मी प्रतीक आणि पॅटर्नच वेगळा या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण आलोय अकोल्यातील प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिर येथे। महाराष्ट्रातील अनेक पुरातन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। असं म्हणतात की 8व्या शतकात चालुक्य वंशाद्वारे या मंदिराची निर्मिती करण्यात आली। तेव्हापासून हे मंदिर इथं स्थित आहे। वर्षभरात महाशिवरात्री आणि कावड महोत्सव या दोन्ही वेळेला इथं फार मोठा उत्सव पार पडतो। लाखो भाविक भक्त तिथं सहभागी होतात, मनोभावे देवाची आराधना करतात। आज हे मंदिर संपूर्ण विदर्भामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे। या मंदिराचा इतिहास काळजात साठवावा असाच आहे। मंदिराची वास्तुशैली ही पाहण्याजोगती आहे। मंडळी, अकोला म्हणजे इतिहासाच्या पटलावर नाव कोरलेलं एक महत्त्वाचं शहर। विदर्भाच्या डोक्यावरील मुकुट, कॉटन सिटी म्हणून या अकोल्याची विशेष ओळख। अकोल्यातील प्रेमाचा जीवाभावाचा शब्द म्हणजे पलान। इथं कुणालाही हाक मारायची तर पलान म्हणूनच मारल्या जाते। अशा मैत्रीसाठी जीव देणाऱ्या पलान लोकांचा हा अकोला। पण ही सगळी पलान लोक जिथं श्रद्धेनं आपला माथा टेकतात ते म्हणजे अकोल्यातील प्रसिद्ध श्री राजेश्वर मंदिर। लाखो भाविकांच्या काळजाचा विषय। अकोल्यातील प्रसिद्ध सिटी कोतवाली चौक ओलांडला की जुन्या शहराची वेस सुरू होते। प्रचंड वर्दळीचा हा भाग आणि या परिसरात स्थित आहे ते प्रसिद्ध श्री राजेश्वर मंदिर। सुरुवातीलाच असणारी सुगंधित फुलांची दुकानं मन मोहित करून टाकतात। फुलांप्रमाणेच माणसाचंही आयुष्य सुगंधित व्हावं हीच आशा मनात ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे निघायचं। थोड्याच अंतरावर मंदिराची उत्तम कलाकुसर केलेली कमान नजरेस पडते। मंदिराच्या आत प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूला पितळचे गडू ठेवलेले नजरेस पडतात। दर्शनाला येणारे भाविक भक्त सर्वात आधी या गडूमध्ये पाणी घेऊन नंदीला व शिवजींच्या पिंडीला अर्पण करतात। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर शिवजींची पिंड नजरेस पडते। या मंदिराविषयी अकोल्यातील लोकांना विशेष श्रद्धा आहे। फक्त अकोल्यातीलच नाही तर अकोल्यामध्ये येणारा व मनामध्ये श्रद्धा ठेवणारा प्रत्येक व्यक्ती श्री राजेश्वरांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही। रोज हजारो भाविक इथं दर्शनाला येतात। दररोज सकाळी ठीक 9 वाजता येथे राजेश्वरांची आरती होते। बहुसंख्येने भाविक रोज श्रद्धेने ही आरती करतात। मंदिराची कलाकुसर डोळ्यात साठवावी अशीच आहे। मंदिराच्या आत गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ वर असलेली शिव पार्वतींची मूर्ती लक्ष वेधून घेते। अकोलसिंग नावाच्या सरदाराने अकोला शहर वसवल्याचा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो। तसेच अकोल्यातील सर्वात पुरातन मंदिर म्हणून श्री राजेश्वर मंदिराचा संदर्भ आढळतो। इथल्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर कळालं की जीर्णोद्धाराच्या निमित्ताने श्री राजेश्वरांच्या पिंडीच्या आजूबाजूला खोलवर खोदून बघितले तरी पिंडीचा शेवट कुठं होतो हे सापडलेच नाही। याला प्रत्यक्षदर्शी बरीच लोक साक्षीदार आहेत, अशी इथली लोक आवर्जून सांगतात। या मंदिराच्या परिसरात इतरही देवदेवतांची काही मंदिरं आहेत। या मंदिराच्या परिसरात इतरही देवदेवतांची काही मंदिरं आहेत। परिसरातील वातावरण अतिशय उल्हासवर्धक आहे। दर सोमवारी इथं अन्नदानाचे सुद्धा आयोजन केलेले असते। खास करून तरुण वर्ग हा शिवजींचा फार मोठा भक्त आहे आणि कावड यात्रेमध्ये ते विशेषत्वाने पाहायला मिळते। शिवजींच्या मंदिराच्या बाजूलाच हे गणपतींचं मंदिर आहे। या मंदिराचं बांधकाम मात्र अलीकडच्या काळात केल्या गेल्याचं दिसून येते। आतमध्ये गणपतींची मनमोहक मूर्ती आहे। गणपती म्हणजे प्रत्येक दुःखाचे विघ्नहर्ता। प्रथम पूजनीय देव म्हणून गणपतींना विशेष स्थान आहे। श्री राजेश्वर मंदिराचा मुकुट कळस डौलात उभा आहे। मंदिराची रचना अतिशय सुबक व रेखीव आहे।
उजव्या बाजूला वर पाहिल्यानंतर शिवजींची भलीमोठी पेंटिंग नजरेस पडते. बाजूलाच इतरही देवदेवतांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरांची रचना देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे. या मंदिरामध्ये गजानन महाराज, रामप्रभू, सीतामाता व इतरही देवदेवतांच्या मूर्त्या आढळून येतात. मंदिराचा परिसर हा अतिशय सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी इथं होणारा कावड महोत्सव अतिशय देखणा आहे. शेकडो कावड व लाखो कावड यात्री श्रद्धेने श्री राजेश्वरांच्या दर्शनाला येतात. यामध्ये युवक वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. प्रत्येक धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये अकोल्यातील युवक सक्रिय असतो. उत्तम कलाकृती, लोकांची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी काळजात साठवत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या अध्यायासोबत.